या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या ऑपरेशन सिंदूरला खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत सोमवारी तमाशा संबोधणे अयोग्य आहे। खासदार प्रणिती शिंदे पात्रता नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात असा आरोप करत मंगळवारी भाजपने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला। आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन झाले। यावेळी गाढवाला खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिमा लावण्यात आली होती। प्रणिती शिंदे यांचा धिक्कार असो, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या। आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, खासदार प्रणिती शिंदे या स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर चमकोगिरी करण्यासाठी अशी वक्तव्ये त्या करतात। पहलगाम येथील हल्ल्यात अनेक माता भगिनींच्या समोर त्यांच्या पतींची हत्या झाली, त्यांचे सिंदूर पुसले गेले, त्यामुळे साहजिकच देशात या विरोधात तीव्र भावना होत्या। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले। या ऑपरेशनचे सर्व जगाने कौतुक केले। सर्व पक्षांनीही पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून कारवाईचे समर्थन केले, परंतु सभागृहाचे आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी असे बेताल वक्तव्य केले आहे। त्यांनाही आता या गोष्टीची लाज वाटत असेल। खासदार प्रणिती शिंदे यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही हिंदूंना दहशतवादी म्हणत भगवा दहशतवाद असा शब्द वापरला होता। अफजलजी, कसाबजी असे चुकीचे शब्द वापरले गेले, परंतु कालांतराने त्यांनी देशाची क्षमाही मागितली। परंतु खासदार प्रणिती शिंदे यांचा स्वभाव पाहता त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्या क्षमा मागणार नाहीत। सोलापूरच्या लोकप्रतिनिधीने हे वक्तव्य केले, त्यामुळे सोलापूरचा रहिवासी असल्यामुळे आम्ही संपूर्ण सोलापूरकरांच्या वतीने आणि भाजपच्या वतीने देशाच्या सैन्य दलाची माफी मागत आहोत, असे आमदार देवेंद्र कोठे म्हणाले। यावेळी आमदार देवेंद्र कोठे, माजी महापौर श्री कांचना यन्नम, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, रंजिता चाकोते, संगीता खंदारे, लक्ष्मी बदलापुरे, राजकुमार हंसाटे, भरतसिंग बडुरवाले, नागेश सरगम, मनोज शेट्टी, बजरंग कुलकर्णी, श्रीनिवास जोगी, विजय कुलथे, शिवा कामाठी, अभिषेक चिंता, यशवंत पात्रुक, संदीप ढगे, बंटी क्षीरसागर, गणेश साळुंखे, सागर अतमुरे, सतीश तमशेट्टी, सिद्धेश्वर कमटम, अंबादास साखीलाल आदी उपस्थित होते। दुर्दैव म्हणून लाभलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल लोकसभेच्या पवित्र सभागृहामध्ये भारतीय राष्ट्रीय सैन्याचा अपमान होईल असं चुकीचं वक्तव्य, सैन्याच्या कामगिरीला तमाशा असं संबोधलं। यासाठी मी प्रथमतः खासदारांचा निषेध करतो। कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना विशेषतः खुश करण्यासाठी, त्यांच्या समोर चमकोगिरी करण्यासाठी, आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचं काम प्रणिती शिंदे करतात। आपल्या संपूर्ण भारत राष्ट्राला माहीत आहे की पहलगाममध्ये जो अतिरेक्यांकडून दुर्दैवी हल्ला झाला, विशेषतः जे सपत्नीक त्या ठिकाणी लोक पर्यटनाला आले होते, महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या करून सिंदूर पुसण्याचं पाप अतिरेकींनी केलं होतं। आणि याचा एक तीव्र भावना समस्त भारत राष्ट्रात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, संपूर्ण भारतीय सेना असेल, यांनी अत्यंत कमी वेळामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती कारवाई केली। आणि हे कारवाई करणाऱ्या ह्या हुमा कुरेशी, ह्या भारतीय सैन्यातल्या सोबिया कुरेशी, ह्या भारतीय सैन्याच्या महिला प्रतिनिधी असताना एखाद्या महिलेचं एखाद्या कारवाईचं समर्थन करणं अपेक्षित असताना त्या कारवाईच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलं, पण केवळ राहुल गांधी समोर चमकोगिरी करण्यासाठी सभागृहाचं विशेषतः मीडियाचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून काल त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका व्यक्त केली। आणि त्यांनी ज्या प्रकारे त्याला तमाशा हा शब्द संबोधला, याच्यातनं सर्व भारतीय सैन्यात काम करणारे लोक असतील, त्यांचे परिवार असतील, या सोलापूरसह भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत। तुम्हाला ज्यांनी खासदार म्हणून निवडून दिलं त्याही लोकांना कदाचित तुमच्या या वक्तव्याची लाज वाटत असावी। तुम्ही कधीही तुमचा स्वभाव पाहता या कृतीची तुम्ही माफी मागणार नाही। तुम्हाला माहिती आहे की तुमच्या वडिलांनी सुद्धा हिंदू भगवा दहशतवाद शब्द वापरला, अतिरेक्यांना अफजल गुरुजी, कसाबजी असे चुकीचे वक्तव्य केले, परंतु त्यांनी कालांतराने त्या कृतीची माफी मागितली। परंतु एकंदरीत तुमचा स्वभाव पाहता
पाहता तुम्ही कधीही भारतीय सैन्यांची किंवा भारतीय प्रेमांची माफी मागणार नाही। म्हणून आम्ही सर्व सोलापूरकर, विशेषतः भारतीय जनता पार्टी, आम्ही सर्वजण भारतीय सैन्यांचे माफी मागतो की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या कारवाईबाबत असं चुकीचं वक्तव्य केलेलं आहे। या गोष्टीचा आम्ही सगळेजण या ठिकाणी तीव्रपणे निषेध करतो। भाऊ, गाढव आणून एकंदरीत निषेध केलेला आहे। गाढव आणण्याचं प्रयोजन काय होतं? त्यांची कालची जी सभागृहातले वक्तव्य आहेत ते 3 वेळा आमदार राहिलेले आहेत, ते खासदार आहेत, तर लोकसभागृहात काय बोलावं, विकासावर बोलावं, शहराच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी मागणी करावं, त्याच्यासाठी पाठपुरावा करावं। वर्षभरात एकही काम किती निधी आणला हे कधी त्यांनी सांगितलं नाही। एखादा आमदार, एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस विधानसभेत बोलतो, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तीच गोष्ट लोकसभेत मांडायचं, 5-10 वर्षाची स्वतःला करता आलं नाही, त्या सगळ्या कृतीचा फक्त स्टंट करायचा, ही कालचं त्यांचं वक्तव्य हे गाढवापेक्षा पुढच्या अकलीचं असल्यामुळं त्यांना आज या ठिकाणी गाढव आणून त्यांचा निषेध केलेला। पण सिंदूर ऑपरेशनवर प्रश्न उपस्थित करणे खासदार म्हणून तुम्ही सिंदूर प्रश्नावरती प्रश्न विचारणं वेगळं आहे। आपण पत्रकार महोदय, आपण ज्येष्ठ आहात, तमाशा या शब्दाचं आपण समर्थन करता का? एखाद्या भारतीय सैन्याने एवढा मोठा पराक्रम केलेला आहे, अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे, त्या पुसल्या गेलेल्या कुंकूला तमाशा शब्द वापरणं आपल्याला योग्य वाटतं का? त्यांच्या तमाशा या शब्दावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।